तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप आर्गडेज इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, खूप प्रतीक्षेनंतर, खूप काळानंतर, खरं तर प्री परीक्षा झाल्यानंतर तुम्ही सगळे मराठी आणि इंग्लिशला तुटून पडले होते. या काळामध्ये गणित बुद्धिमत्ताचं काही झालं नाही. बूस्टर टेस्ट सिरीज काढणं, दररोज गणिताचा पेपर देणं इतकं सहज सोपं शिक्षक म्हणून नसतंय. कारण एक पेपर तयार करायला त्याची शूटिंग करण्यासाठी कमीत कमी दिवसातले 5 ते 6 तास जातात. कारण पेपर त्या क्वालिटीचा काढणं, परीक्षेला काय गरजेचं आहे ते ठेवणं, हे सगळं विचार करावा लागतो. त्यामुळं थोडंसं, कारण हा परीक्षेचा थोडासा शेवटचा टप्पा जो आहे त्या टप्प्यामध्ये तुम्हाला गरजेचा असणारा पाठ 100% घेऊन येणार हा शब्द होता. प्री परीक्षेला बूस्टर टेस्ट सिरीजची खूप मदत झाली. दररोज प्रॅक्टिस करायला जमली सर आम्हाला, आणि त्या प्रॅक्टिसच्या माध्यमातून आम्हाला गणित बुद्धिमत्तामध्ये मार्क आलेले विद्यार्थी खूप सारे आहेत. आता ते मेन्स करत आहेत. करेक्ट. मेन्सला पण मी काय सोडणार नाही. मेन्सला पण अर्ध्या वाटेवर सोडायचं नाही, कारण रिझल्ट येत तोपर्यंत तुम्ही आणि मी थांबायचं नसतंय. म्हणून आपण बूस्टर टेस्ट सिरीज नंतर आता गेम चेंजर ठरणारा जो काय पार्ट आहे तो आहे मॅथ्स रिझनिंग. कारण सेकंड पेपरमध्ये 22 प्रश्न, ह्या 22 प्रश्नासाठी आपल्याला प्रॅक्टिस कशी करता येईल हा विचार करून आपण ही गेम चेंजर टेस्ट सिरीज 2.0 घेऊन आलाय. 1.0 ऑलरेडी ॲपमध्ये आहे आपल्या संदीप आर्गडे इन्स्टिट्यूट. तुमच्यापैकी ज्यांनी सोडवलं नाही ती पण सोडवा. आता ही 2.0चा पहिला पेपर यूट्यूबवर आहे, दुसरा यूट्यूबवर मिळेल, तिसराही मिळेल. आपण नेहमी काय केलं की पहिले 3 पेपर यूट्यूबवर ठेवतोय, बाकी सगळे ॲपवरती. ही पण जी काय गेम चेंजर टेस्ट सिरीज आहे ती लक्षात ठेवा. 15 टेस्टची पेपर असणारे टेस्ट, सगळं नियोजन, सगळं टाइम टेबल, सगळे आपल्या हे संदीप आर्गडे इन्स्टिट्यूट नावाचे टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवर जायचं. तिथं सगळं शेड्यूल टाकलेलं आहे. शेड्यूल कोणत्या टायमिंगला पेपर असेल, कधी असेल, काय असेल, तारखा दिलेल्या आहेत. म्हणजे 15 पेपर आपण 30 दिवसाचं नियोजन केलेलं आहे. पुढे 15 पेपर परत 30 दिवसांचं नियोजन, असं रेग्युलर आपण कार्यक्रम करणार आहोत. त्यामुळे ते नियोजन तुम्हाला तिथं पाहिजे. पहिला जो पेपर आहे तो पाहूया आपण. या पेपरची PDF आपल्याला टेलिग्राममध्ये टेलिग्रामवर टाकलेली, दुपारी बरोबर 12 वाजता टाकली जाते. जे पुण्यात विद्यार्थी आहेत त्यांनी अकॅडमीला येऊन बरोबर 2 वाजता पेपर हा सोडवायचा आहे. लक्षात ठेवा, मुद्दा क्लिअर एकच गोष्टीचा असू द्या की आपल्याला प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, एवढी गोष्ट लक्षात आली पाहिजे. ज्याला कळलं तो पुढे गेला. मग बघा, हा जो पहिला पेपर होता, पहिला पेपर जो आहे त्याला आपण सांख्यिकी आणि सगळे एकत्रीकरण करून 22 प्रश्न कशा पद्धतीचे येऊ शकतात असे आपण ट्राय करतोय, नेहमी प्रॅक्टिस सराव करतोय. मग पेपर जो पहिला होता त्यातला पहिला प्रश्न हा आपण पाय चार्टचा टाकला होता. आपल्या सांख्यिकीचा पाय चार्ट सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो की हा वृत्तालेख जो आहे, वर्तुळालेख जो आहे, या वर्तुळालेखावरती तुम्हाला एक प्रश्न आलेत का अनेक प्रश्न आले एकदा नजर मारून घ्यायची. जर एकच प्रश्न असेल तर तो प्रश्न काय विचारलाय तेवढीच उत्तर शोधायचं. आता बघा काय माहिती दिली आहे. रीनाला शाळेतून एक प्रोजेक्ट मिळाला, त्यात तिला विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या विषयाबद्दल माहिती जमा करायची होती. तिने 1000 विद्यार्थ्यांकडून माहिती जमा केली असता मराठी विषय आवडणारे विद्यार्थी किती आहेत ते सांगायचे. मराठी विषय आवडणारे म्हणजे एकच प्रश्न आहे, मराठी विषय आवडणारे. सिंपल, सगळी माहिती न वाचता मराठी कुठे तो विचार केला पाहिजे. मराठी तर क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे मला इथं कळलं. इथं सगळी हा जो पाय चार्ट आहे हा टक्केवारीचा आहे का डिग्रीचा एकदा चेक करायचं. इथं टक्केवारीचा आहे, मग ही टक्केवारी टोटल सगळ्यांची मिळून ही 100% असते. किती असते? 100%. मग याच्यातून ही क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे याचा अर्थ 100ला काहीतरी कमी असेल. मग बाकीच्या सगळ्यांची बेरीज करून 100 मधून वजा करा, मराठी येईल. मग आता विचार करा, 26 + 14 40, 40 + 10 50, 55, 55 हे 40 95, म्हणजे 95 आलं. म्हणजे 95 100 मधून वजा केलं तर मराठी आलं 5%. मग तुम्हाला कळलं 5% विद्यार्थी मराठीसाठी आहे, मराठी विषय आवडणारे आहे. मग 1000चे 5%, 5/100. चला कॅल्क्युलेशन करूया. 2 0 2 0 गेले, 5 × 10 म्हणजे 50 विद्यार्थी मराठी विषय आवडणारे आहेत. ऑप्शन नंबर 1 बरोबर. लक्षात ठेवा, ज्या टेस्ट सिरीज होतात, जे टेस्ट सिरीजचे पेपर होतात,
आता या टेस्ट सिरीज पेपरमध्ये पहिलाच प्रश्न आहे काय, पाय चार्ट. मग पाय चार्टवर आधारित कधी प्रश्न येऊ द्या, तुम्हाला टक्केवारीचा प्रश्न आहे तर सगळी टक्केवारी 100 असते हे लक्षात आलं पाहिजे. 100 पैकी बाकीचे दिलेत, हे दिलं नाही मग आपल्याला कळलं पाहिजे 100 मधून बाकीचे वजा केले तर हे मराठीचं येत असतंय, त्यानुसार मी सोडवलं. करेक्ट आहे ऑप्शन नंबर 1 बरोबर. बघा पुढचा प्रश्न ब्लड रिलेशनचा प्रश्न आहे. जर सी ही ए ची मुलगी, सी ही मुलगी कोणाची, ए ची, ए ची मुलगी कोण, सी, मुलगी फिमेल आहे, पण ए हे सी चे वडील नाहीत. ए हे सी चे काय नाही, वडील नाहीत. ए हे वडील नाहीत म्हणजे काय असतील, ए हे वडील नाहीत म्हणजे कोण आहे, आई आहे, फिमेल. करेक्ट बरोबर. ए हे कोण, सी चे वडील नाहीत. ठीक आहे पुढे बघा, ए ही पाहिजे ऍक्च्युली, ए ही. ठीक आहे. ई ही सी ची भाची आहे. सी ची भाची म्हणजे काय रे, सी ची भाची म्हणजे सीचा भाऊ किंवा बहीण, भाऊ किंवा बहीण, तिचा मुलगा किंवा किंवा जे मिस्टर जे असतील मिस्टर त्यांच्या बहिणीचा मुलगा किंवा मुलगी. भाची कशाला म्हटलं जातं तर ही गोष्ट लक्षात आली पाहिजे, मिस्टरांच्या भावाचं किंवा बहिणीचं. आता सिंपल इतक्या लांबचं नात्याचा विचार नसावा असा अंदाज. पुढे बघूया आपण काय आहे. ई ही सी ची बाची, ई ही बाची कोणाची, सी ची. ओके. ई ही एफ ची मुलगी, ई ही एफ ची मुलगी. बर, एफ हा डी चा पती, एफ हा पती कोणाचा, डी चा, डी ही फिमेल आली. मग विचार करा, आणि एफ ला कोणताही भाऊ नाही, एफ ला भाऊ नाही म्हणजे एफ ला बहीण असू शकते, मग एफ इथं आला. मग सी चे डी सोबत नाते काय, इथं बघून सी ही डी ची कोण दिसते तुम्हाला, तर सी आणि एफ हे बहीण भावंड आहे, क्लिअर झालं. मग एफ हा भाऊ आहे, ही बहीण आहे म्हणजे पतीची बहीण. सी ही पतीची बहीण कोण असते रे, ननंद, म्हणजे सी ही डी ची कोण, ननंद. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट, लक्षात आलं. डायग्राम व्यवस्थित काढायची येऊन जातं. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न. एकटा ए एक काम 12 दिवसात करतो, एकटा ए 12 दिवसात, एकटा बी 24 दिवसात. ए ने कामाला सुरुवात केली असून ए आणि बी हे काम दिवसाड काम करत, दिवसाड म्हणजे एक आज आला तो उद्या दुसरा असं. पहिल्या दिवशी ए ने काम केलं, दुसऱ्या दिवशी बी ने काम केलं, तर याप्रमाणे काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील. मित्रांनो एक सिंपल, ए जो आहे तो 12 दिवसात काम करतोय, बी 24 दिवसात काम करतोय. दोघांची लसावी मेथड, दोघांचा लसावी येतो 24, त्याला आपण एकूण काम म्हणतो. 12 दुने 24, 24 एके 24. हे एक दिवसाचे काम, ह्याला एक दिवसाचं काम म्हणतात. एक दिवसाचं काम म्हणजे बोलायचं झालं कन्सेप्च्युअल लक्षात ठेवा, तुम्हाला इथे कळेल की ए एका दिवसात 2 खुर्च्या बनवतो, बनवायच्या 24 दिवस घेतो 12. बी एका दिवसात 1 खुर्ची बनवतो, बनवायचे 24 दिवस झाले 12 24. म्हणजे सिंपल. आता दिवसाड काम करायचंय, तुम्ही काय कराल, हा दिवस आहे आणि एक काम आहे. मित्रांनो पहिल्यांदा कामाला ए येणार, एका दिवशी ए येणार 2 खुर्च्या बनवणार, दुसऱ्या दिवशी बी येणार 1 खुर्ची बनवणार, तिसऱ्या दिवशी 2, चौथ्या दिवशी 1, पाचव्या दिवशी 2, सहाव्या दिवशी 1, सातव्या दिवशी 2, आठव्या दिवशी 1, नवव्या दिवशी 2, 10व्या दिवशी 1, 11व्या दिवशी 2, 12व्या दिवशी 1, 13व्या दिवशी 2, 14व्या दिवशी 1, 15व्या दिवशी 2 आणि 16व्या दिवशी 1. म्हणजे समजून घ्या ह्या सगळ्यांची बेरीज किती यायला पाहिजे, तर 24 यायला पाहिजे. असं कितव्या दिवशी होतात, 16व्या दिवशी. ऑप्शन नंबर 4 बरोबर. करेक्ट, ऑप्शन किती 4. आता तुमच्यापैकी एखादा म्हणेल दिवसाड यायचंय ना, दिवसाड. मग लक्षात ठेवा हे जे आहे हे 2 आणि 1 एका दिवशी आले, दोघे एका दिवशी आले तर 3 खुर्च्या होतात, बनवायच्या 24, 24 भागिले 3 म्हणजे 8 दिवस. आता हे एका दिवशी आल्यानंतर साहजिकच एकाने यायचं एकांना नाही यायचं, म्हणजे एक पुढचा ब्रेक घ्यावा लागेल, म्हणून अजून डबल दिवस लागतील. म्हणजे किती दिवस लागतील, 16 दिवस. हे आपली कन्सेप्ट क्लिअर होतीये. ऑप्शन नंबर 4 बरोबर. लक्षात ठेवा या पद्धतीने जायचं दिवसाड. बघा पुढचा प्रश्न. 80 मुलांच्या एका ओळीत जेव्हा रामला त्याच्या स्थानावरून 8 ठिकाणी डावीकडे ढकलले जाते तेव्हा त्याची स्थिती डावीकडून 20वी होते. म्हणजे ही डावीकडून 20वी होती, 20 क्रमांक कोणाचा, रामचा बरोबर. तेव्हा त्याची स्थिती डावीकडून 20वी होते. किती ठिकाणी, 8 ठिकाण पलीकडे ढकलल्यानंतर. म्हणजे इथं हे लक्षात ठेवा,
इथं 8 ठिकाणं म्हणजे हे 7 इथे लोक आहेत बघा, लक्षात ठेवा. म्हणजे हा जो क्रमांक आला तो 28वा आला. ठीक आहे ना, 28वा. म्हणजे तुम्हाला एक कळलं की हा डावीकडून 28वा आहे. बरोबर. रामच्या मूळ उजवीकडे, आता जर काय सांगितलं बघा, जर राम हा श्यामच्या मूळ उजवीकडे 4थ्या स्थानावर आहे. रामच्या मूळ, आता राम इथं आहे, मूळ इथं राम होता, त्याच्या उजवीकडे कितवं स्थान आहे? 6व्या स्थानावर असेल. मग इथून हे 5 गेले, हा 6वं स्थान. म्हणजे 23 आणि 28 आणि 5 किती झालं? 33. म्हणजे 34वं स्थान झालं. म्हणजे इकडून हे 34वं स्थान झालं. 34वं. क्लिअर? 34वं कसं लक्षात आलं का? हा 28 होता, त्याच्यापासून उजवीकडे, त्याच्यापासून उजवीकडे 6वं, म्हणजे मध्ये 5 लोक 34वं स्थान. तर उजव्या टोकापासून श्यामचं स्थान काय? हा श्याम आहे. मित्रांनो एक गोष्ट कळते, याच्या इकडे लोक किती असतील? 80 वजा 34 म्हणजे आले किती? 46. म्हणजे 46 लोक इकडे आली. आता उजव्या बाजून 46 लोक, हा एक म्हणजे 47वा क्रमांक. ऑप्शन नंबर 2 बरोबर. करेक्ट. ही अशी रांगेतील रो अँड रँकिंग हा जो प्रकार जो आहे, रांगेतील क्रम ओळखणे, अशा पद्धतीने करायचं. बघा पुढचा प्रश्न सांख्यिकीचा घेतलाय. काय आहे? आलेखाचे निरीक्षण करा. इथं महिने दिलेत, बार ग्राफ, इथं तुमची संख्या दिली. काय दिले बघा? ऑक्टोबर महिन्याची उपस्थिती जुलै महिन्याच्या विद्यार्थी उपस्थितीच्या शेकडा कितीने जास्त आहे? आता ऑक्टोबर किती आहे? 90%. जुलै 75%. इथं जर विचार केला तर 15 दिसते. 75ला 15 जास्त आहे. म्हणजे 75ला 15 जास्त, शेकडा कितीने जास्त म्हणजे गुणिले 100. लक्षात ठेवा. बरेच जणांचा विचार असा पडला असेल, सर हे शेकडाचे की, अरे पण हे यांच्यातला डिफरन्स 15 आहे, पण तो 100ला. कळलं ना? पण इथं तसं नाहीये. 75 पासून 90 वाढतंय, म्हणजे 75ला 15 वाढतंय. यांच्यातला की शेकडा कितीने जास्त आहे? याच्यापेक्षा हे शेकडा कितीने जास्त? तर 75ला 15 जास्त, तर 100ला किती? 15 एके 15, 15 पाची 75, 5ने भागलं 20% जास्त आहे. ऑप्शन नंबर 2 बरोबर. ठीक आहे ना? लक्षात आलं पाहिजे कोणापेक्षा काय. बघा पुढचा प्रश्न. 2 संख्या 3:2 या प्रमाणात असतील आणि त्यांचा लसावी जर 96 असेल तर त्यांच्यातील लहान संख्या काय? मित्रांनो 2 संख्या 3:2 प्रमाणात आहे. म्हणजे पहिली संख्या ही आपण डायरेक्ट म्हणू शकतो 3x, आणि दुसरी डायरेक्ट म्हणू शकतो 2x. लक्षात आलं? हा x म्हणजेच मसावी असतो बरं का रे. म्हणजे संख्या नेहमी मसावीच्या पटीत असतात. म्हणजे मसावी सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, मसावी हा नेहमी x येतो गुणोत्तर प्रमाणमध्ये. मग आपल्याला एक कन्सेप्ट माहिती आहे, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. लक्षात ठेवा. मग यांचा विचार जर केला तर आपल्याला काय येते बघा? पहिली संख्या 3x, दुसरी संख्या 2x बरोबर मसावी x, लसावी किती रे? लसावी 96. मग मित्रांनो इथं काय होईल? 1x आणि 1x गेला, 6x बरोबर 96, 6x बरोबर 96. मग x बरोबर 96 भागिले 6, मग 6 1 6, 6 6 36, म्हणजे x बरोबर 16. x बरोबर 16. लहान संख्या विचारली, पहिली संख्या विचारली तर किती? x बरोबर लहान संख्या विचारली ना, म्हणजे 2x. म्हणजे लहान संख्या विचारली 2x असणार. पहिला विचारली, लहान विचारली, 2 गुणिले 16 म्हणजे 32. म्हणजे ऑप्शन नंबर किती? 3 बरोबर. लहान संख्या विचारली, मोठी जर विचारली असते 3x घेतला असतं. लहान संख्या विचारली, दुसरी संख्या घ्या जी 2च्या पटीत आहे, 2x म्हणजे किती? 32. म्हणजे लसावी मसावीची ही कन्सेप्ट तुम्हाला सगळ्यांना माहित पाहिजे. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न. रोहित हा उत्तर दिशेला असलेल्या त्याच्या शाळेकडे तोंड करून आहे. म्हणजे सिंपल आहे, दिशाज्ञान चाचणी. उत्तरेकडे आहे, आपण डायरेक्शनने फिरायचंय, अँगलमध्ये फिरायचंय. आता बघा शाळेकडे तोंड करून उत्तरेकडे आहे बरोबर. तो घड्याळाच्या दिशेने 135 हे 45 45 45 सगळं असतंय. 135 म्हणजे इथं आला बघा. ओके. आता तो 225 अंश घड्याळाच्या उलट दिशेने 225 म्हणजे 225 कसं मित्रांनो? हे 180 आणि हे इथं आला. आता पहा, आता तो 270 अंश
घड्याळाच्या उलट दिशेने म्हणजे विरुद्ध 270, 270 म्हणजे इथून उलट दिशेने हा झाला 180 आणि पुढे 90 इथपर्यंत आला बघा. ओके, उलट दिशेने. आता तो घड्याळाच्या दिशेने 90, घड्याळाच्या दिशेने म्हणजे इथून 90 इथं, करेक्ट आहे. ओके, आता तो 45 अंश घड्याळाच्या उलट्या दिशेने, हे बघा उलट्या दिशेने इथं इथं आला बघा. आता शेवटी घड्याळाच्या दिशेने 180, घड्याळाच्या दिशेने 180 इथं आला बघा. म्हणजे आता तो कोणत्या दिशेला सन्मुख आहे, कोणत्या दिशेकडे तोंड केलंय, तर साहजिक नैऋत्य. नैऋत्याला काय म्हणतात? दक्षिण पश्चिम. ऑप्शन नंबर 4 बरोबर. म्हणजे अँगल मध्ये तुम्हाला कळलं पाहिजे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज कसं फिरायचं, या पद्धतीने डायग्राम काढायची, सहज उत्तर येऊन जातं. बघा पुढचा प्रश्न सोपे रूप द्यायला सांगितलंय समीकरणाचं. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय 4a म्हणजे x बाय y. म्हणजे तुम्हाला एक मित्रांनो सूत्रच हे डायरेक्ट आहे सूत्र a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, हे डायरेक्ट सूत्रांचा वापर करणे. याचा अर्थ 4ab हे सूत्रच आहे, सूत्रच आहे. म्हणजे वरती काय लिहिणार मी 4ab, छेदाच्या ठिकाणी काय लिहिणार 4a बरोबर x छेद y. आता मित्रांनो काय काय जाईल बघा, 4 4 गेला, a गेला, y इकडे न्या, म्हणजे x बरोबर काय झाला by, x बरोबर by. ऑप्शन नंबर किती? ऑप्शन नंबर 1 बरोबर, x बरोबर by. करेक्ट आहे. लक्षात सगळ्यांच्या. म्हणजे तुम्हाला फक्त अपेक्षित मला हेच होतं, या सूत्रांचा वापर करणे, हा फॉर्म्युलाची तुम्हाला कन्सेप्ट माहित पाहिजे, एवढंच. हा माहीतच पाहिजे, माहीतच पाहिजे. लक्षात ठेवा, हीच माहित असली की लगेच उत्तर येते ऑप्शन 1 बरोबर. बघा पुढचा प्रश्न. कारखान्यात 75 कामगारांना दिले जाणारे सरासरी वेतनाचा मध्य, म्हणजे थोडक्यात सरासरी 5,680, त्यातील 25 कामगारांचे सरासरी वेतन मध्य 5,400 आहे, 30 कामगारांचा 5,700, तर उर्वरित कामगारांचा काय? मित्रांनो टोटल 75 कामगार आहे गुणिले 5,680 बरोबर, त्यातले 25 कामगार आहे 25 गुणिले 5400 बरोबर, प्लस 30 कामगार आहे 30 गुणिले 5,700 प्लस प्लस उरले किती 25 आणि 30 गेले 55, मग राहिले 20, 20 गुणिले x. कळलं, त्यांची सरासरी काढायची. मग आता यांचा गुणाकार करूया. चला, यांचा गुणाकार करणं गरजेचं आहे. म्हणजे 5,680 गुणिले 75, मग 5 ने गुणूया, 5 0 0, 5 8 40, हातचा आला 4, 5 6 30 आणि 4 34, हातचा आला 3, 5 25 आणि 3 28. ओके, 0 बरोबर, 5 7 0 0, 7 8 56, हातचा आला 5, 7 6 42 आणि 5 47, हातचा आला 4, 7 5 35 आणि 4 39. यांची बेरीज केली 0 0, 6 4 10, हातचा आला 1, 16, हातचा आला 1, 12, हातचा आला 1, म्हणजे 4,26,000. मग यांचं आलं 4 लाख. बघा 4,26,000. इथं फक्त तुमचं कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग आहे का एवढंच मला चेक करायचं होतं. मग 25 ला 2 शून्य तर आहे तसे येणार आहे. 25 चौक 100, हातचा आला 10, 25 5 1,210, 1,35,000 आलं. प्लस हे किती येते बघा, हे 3 शून्य तर येणारच आहेत बरोबर. 3 57 गुणिले 3, 3 7 21, हातचा आला 2, 3 5 15 आणि 2 17, म्हणजे 1,71,000 आलं बरोबर की नाही. मग यांची बेरीज करा, हे पुढे 20x येणार आहे 20x. मग आता बघा 4,26,000 बरोबर, यांची बेरीज जर केली तर किती येते बघा 3,06,000 येते, 3,06,000 करेक्ट आहे बरोबर, प्लस 20x. यांची वजाबाकी करा, 3 लाख जर 6,000 गेलं, 3,06,000 गेलं, याच्यातून वाचा झालं इकडे येऊन 3,06,000 गेलं तर 1,20,000 येत आहे. आणि त्याला भागिले 20 जर केलं तर तुम्हाला 0 0 गेला, 2 ने भागलं 6, 6,000 उत्तर ऑप्शन नंबर 2 बरोबर. म्हणजे तुम्हाला फक्त आणि फक्त एवढी कन्सेप्ट कळावी लागते. टोटल पहिले 25, पुढचे 20 30 आणि हे 20. हे 20 कुठून आलं कळलं का? 25 30 म्हणजे 55, 55 20 75. डन. बघा पुढचा प्रश्न सिलोलिझमचा घेतला होता. सर्व आर हे एच आहेत, सर्व आर हे काय आहेत? आर हे एच आहेत, एच. आता काही टी आहे आर आहे, टीचं आणि आरचं रिलेशन आहे बघा, हा टी, हा दोघांमध्ये कॉमन रिलेशन. आता याच्यावर निष्कर्ष कोणता निघू शकतो? सर्व एच आर आहेत, सर्व एच आर होतील का? नाही. सर्व टी हे एच आहेत, सर्व हे टी एच होतीलच का? नाही.
कोणताही आर हा टी नाही. कस काय? आर आणि टी आहेच की नाही. एकही निष्कर्ष अनुकरण करत नाही. ऑप्शन नंबर 1 बरोबर. एकदम सोपं. बघा पुढचा प्रश्न ॲलिगेशन आणि मिक्सचरचा घेतलाय. 20% ऍसिड असलेल्या 40 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचे प्रमाण 8% होईल. ऍसिड मध्ये पाणी ओतायचंय मित्रांनो. ऍसिडचा पहिला रेशियो जो आहे, रोज टक्केवारी जी आहे ते 20%. त्यात पाणी ओतायचं मित्रांनो. पाणी म्हणल्यावर 0% घ्यायचं, लक्षात ठेवा. पाणी 0%. मग यांचं कॉम्बिनेशन जे पाहिजे ते आपल्याला काय पाहिजे? 8% पाहिजे, बरोबर. मग यांची वजाबाकी इकडे घ्या, ती आली 12, आणि यांची वजाबाकी इकडे घ्या, ती आली 8. आता हा जो 8 असतो तो यांची क्वांटिटी असतो आणि 12 जो असतो तो यांची क्वांटिटी असतो. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ऍसिड आणि पाणी यांचं जर गुणोत्तर घ्यायचं म्हणलं क्वांटिटीचं, 8:12 म्हणजे 2:3 म्हणजे 2:3. आता ऍसिड जर मी 2 असेल तर पाणी 3 घेणार. आता ऍसिड किती आहे मित्रांनो? ऍसिड असले 40 लिटर आहे. मग याच्या खाली गुणिले जर 20 केलं तर 40 येतात. मग याला सुद्धा 20 ने गुणावं लागणार, म्हणजे किती आलं? 60. ऑप्शन नंबर 3 बरोबर. ऍसिड आणि पाणी या पद्धतीने जायचं. पाणी नेहमी 0 घ्यायचं आणि अशा पद्धतीने सोडवायचं. लक्षात ठेवा. प्रत्येकाने प्रिंट काढली असेल. ही प्रिंट काढून मित्रांनो त्या त्या ठिकाणी सगळ्यांनी कंपल्सरी काढा. आपण विजयाच्या खूप जवळ आहोत. अजिबात कंजूसी करू नका. याचं काय आपलं बूस्टरचं बुक अजून काढलेलं नाही मी याचं, पण बूस्टर बाकीचं काढले जे तुम्हाला स्वस्तात अवेलेबल केलंय सगळीकडं. पण मित्रांनो याचं मला प्रिंट काढणं मला शक्य नाही, एवढा वेळ पण नाही. दररोज एक पेपर सेट करायचा आणि तुम्हाला द्यायचा. वेळ मिळाला नाही, परीक्षा जवळ आहे. प्रत्येकाने डाउनलोड करून प्रत्येकाने 100%ची प्रिंट काढायची. आपल्या चुका असणाऱ्या बाजूला लिहा मित्रांनो. लिहा म्हणजे लिहा, सिंपल. ज्याला लिहायची सवय लागली, आपल्या चुका नोट डाऊन करून ठेवायची सवय लागली, ती माणसं 100% बाकीच्यांपेक्षा पुढे असतात, हे लक्षात ठेवायचं. बघा पुढचा प्रश्न. बाजूच्या आकृतीमध्ये किती चौरस आणि चौकोन आहे? चौरस स्क्वेअर, चौकोन क्वाड्रिलॅटरल. मग अशा प्रकारची आकृती असल्यावर काय करायचं? तर नंबरिंग द्यायचं बघा. 1 2 3 4. इथे 1 2 3. मला जर जेव्हा चौरस काढायला सांगतात, चौरस बघा, चौरस जेव्हा काढायला सांगतात तेव्हा हे यांचा गुणाकार करतात. 3 गुणिले 4 प्लस प्लस 2 गुणिले 3 2 गुणिले 3 प्लस प्लस जो राहिला त्यातला टॉपर 2. करेक्ट. मग यांचा विचार जर केला तर 3 चौक 12, 2 6 आणि 2 यांची बेरीज केली तर किती आली? 20. म्हणजे चौरस हा संख्या 20. पहिला आकडा 20 पाहिजे. ऑप्शन नंबर 4 बरोबर. इथं उलट पालट करून पण मी पर्याय सेट केलेला आहे. सर चौकोन कसा काढायचा? चौकोन तर लक्षात ठेवा, आडवी बेरीज करा ती येते 10, उभी बेरीज करा किती? आडवी बेरीज किती आली? 10, उभी बेरीज आली 6. मग यांचा गुणाकार जो असतो तो चौकोन असतो. म्हणजे चौकोन बरोबर 10 गुणिले 6 10 60. म्हणजे चौकोन किती आले? 60. तुम्हाला पहिला शब्द काय? चौरस आहे. म्हणजे पहिला आकडा 20 पाहिजे, दुसरा आकडा 60 पाहिजे. 20 60. मी जाणून बुजून पर्याय सेट केलाय बघा. 60 20. काही घाई गडबडीमध्ये टिक पण करू शकतात. अशा 2-2 किमती असल्यानंतर कधी फसायचं नाही, लक्षात ठेवा. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न त्याच टेबलवर आधारित प्रश्न आहे. तरुणला मिळालेल्या एकूण गुणांची टक्केवारी. तरुण का आहे? तरुणला मिळालेल्या एकूण गुणांची टक्केवारी, याची टक्केवारी काढायची. किती पैकी किती पडले ते? आमनला मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारी, आमनची एकूण टक्केवारी, यातील फरक काढायला सांगितलाय मित्रांनो आपल्याला. आता ही टक्केवारी काढायची. मग विचार करा आमन बाबू आणि तरुण. आमनचा विचार करा. आमनला किती पैकी? तर क्लिअर आहे, 700 पैकी किती मिळाले? गुणिले 100 करायचे. आता बघा किती मिळाले? 100 180 आणि हे 150, हे 220 220 आणि 150 370 आणि 64 370 आणि 64 370 बरोबर ना. 100 आणि 80 180 180 40 किती झालं? 220 220 आणि हे झाले 300 370 आणि 64 70 आणि 64 किती झाले? तर 434 आलं बघा. 434. मग यांचं कॅल्क्युलेशन करू चला. बघा 0 गेले 0 गेले 0 गेले 0 गेले. 7 सक 42 उरले 1 7 2 14. म्हणजे 62% कोणाला पडले? आमनला. सेम तरुण दादा. तरुणचा विचार जर केला तरुणचा, तर तरुणला सुद्धा 700 पैकी किती पडलेत? गुणिले 100.
700 तरुणचा विचार करा. चला 65, 46, 60, 80, 80. आता विचार करा 60 आणि 60, 160, 80 आणि 80, 160, 160 आणि 60, 220, 220 आणि ह्या दोघांचा विचार केला 220 आणि 140, 220 आणि 140 किती झाले 360 आणि हे 360 म्हणजे 406, 406. कॅल्क्युलेशन करा, 0 0 गेलं. बघा 7 5 35, 7 8 56, ह्याला आले 58%, ह्याला आले 62%. दोघातला फरक किती 4%. ऑप्शन नंबर 3 बरोबर. दिलेल्या टेबलच्या माहितीवरून उत्तर काढायचं, ह्याला टॅब्युलेशन म्हणतात. फरक मिळाला 4%. ऑप्शन 3 बरोबर. बघा पुढचा प्रश्न. एखाद्या सारणीतील माहितीचा मध्य 63 आहे, तसेच त्या माहितीचा बहुलक 69 आहे, तर मध्यक काय मित्रांनो? मध्यक आपल्याला माहित पाहिजे. मीन, मोड, मीडियन यांचं रिलेशन काय? तर बहुलक. बहुलक बहुलकाला आपण काय म्हणतो? तर मोड म्हणतो. मोड बरोबर. 3 इंटू मीन म्हणजे त्याला आपण मीडियन मध्यक वजा 2 गुणिले मध्य. करेक्ट आहे. हे झालं मीडियन. मीडियन आणि हा झाला मीन. लक्षात ठेवा हे सूत्र क्लिअर लक्षात ठेवा. हे सूत्र तिघांचं एकमेकांशी असणार रिलेशन आहे. मग आपल्याला बहुलक दिलाय मित्रांनो किती 69 बरोबर. 3 गुणिले मध्यक, मध्यकला यम म्हणतो मी, वजा 2 गुणिले मध्य म्हणजे 63 आलं. हे इकडे घ्या 69 प्लस 2 गुणिले 63 म्हणजे 126 बरोबर. बरोबर 3 यम. मग यांची बेरीज करा. 6 9 15 हातचाला 1, 2 आणि 6 8, 8 आणि 1 9 बरोबर. 195 भागिले 195 भागिले 3 म्हणजे आपला यम आला. मग 3 1 3 6 18 उरला 1 3 5 15 म्हणजे 65. ऑप्शन नंबर 1 बरोबर. हे लक्षात ठेवा. आतापर्यंत मागे मीन, मोड, मीडियन वरती प्रश्न आलेला नाही, पण येईल, कारण का सांख्यिकी बाबतीत हा एक पार्ट थोडा वंचित राहिलाय, तोही पार्ट कव्हर झाला पाहिजे. ऑप्शन नंबर 1 बरोबर. बघा पुढचा प्रश्न अक्षर मालिकेचा आहे. अक्षरमाला म्हटलं तर ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. मित्रांनो इथं जर पाहिलं तर जे पासून एन बघा मध्ये 3 सोडलेत. जे पासून एन 3 सोडलेत बरोबर. 3 सोडलेत म्हणजे यू पासून वाय मध्ये 3 सोडलेत. एन पासून आर 3 सोडलेत. आय पासून यम 3 सोडलेत. म्हणजे मध्ये प्रत्येक ठिकाणी 3 सोडायचंय. यस पासून बघा मित्रांनो, यस पासून काय येईल 3 सोडा. डब्ल्यू येणार. डब्ल्यू नसणारा पर्याय 1 गेला 4 गेला. आता जेव्हा माझे 2 पर्याय राहतात त्यापैकी बघा इथं WXY म्हणजे पहिल्या तिघांचं चेक नाही करायची गरज मला. चौथं चेक करा. चौथं डीला 3 सोडून काय येईल एच यायला पाहिजे. पर्याय 3 गेला म्हणजेच उत्तर नंबर 2 बरोबर. म्हणजे तुम्हाला जेव्हा 2 पर्याय राहतात तेव्हा तुम्हाला इलिमिनेशन मेथडचा सुद्धा वापर करता आला पाहिजे. बघा पुढे सोपं आहे की 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर त्रिज्या असलेले 3 गोळे वितळून एक नवीन गोळा तयार केला तर मोठ्या गोळ्याची त्रिज्या काय? मित्रांनो गोळा ज्याला स्पेअर म्हणतो, स्पेअर म्हणजे गोळ्याचे घनफळ म्हणजे 4/3 पाय आर क्यूब बरोबर. 4/3 पहिला R1 क्यूब प्लस 4/3 पाय R2 क्यूब बरोबर प्लस 4/3 पाय R3 क्यूब. मग इथे काय लक्षात आलं बघा. इथे लक्षात काय आलं तर इथं 4/3 पाय बरोबर. इथं R क्यूब आहे. इथं सगळ्यांचं कॉमन 4/3 पाय आलं. आतमध्ये राहून R1 क्यूब प्लस R2 क्यूब प्लस R3 क्यूब बरोबर. मग यांच्यात कॅल्क्युलेशन काय होईल बघा. 4/3 पाय 4/3 पाय. मग इथे लक्षात येईल तुमच्या की मोठ्या गोळ्याची त्रिज्या काढायची असेल यांचा फक्त घन करायचा आहे. 3चा घन प्लस 4चा घन प्लस 5चा घन. करेक्ट आहे. मग 3चा घन 27, 4चा घन 64 आणि 5चा घन 125. या सगळ्यांची बेरीज करा. चला 5 आणि 4 9 9 7 16 चाला 1 3 9 12 9 12 21 216. हा कशाचा घन आहे तर 6चा. ऑप्शन नंबर 4 बरोबर. मग सर एवढं लिहायची गरज आहे का? नाही. तुम्हाला साधं सोपं
एवढं लक्षात आलं पाहिजे बस. म्हणजे 3 गोळे असू, 4 असू, 5 असू, याच पद्धतीने जायचं. वर्गांच्या बाबतीतही तीच गोष्ट आहे, घनांच्या बाबतीत तीच गोष्ट आहे. लक्षात ठेवा, कधी वर्गांच्या बाबतीत सर्कलच्या बाबतीत घन, स्पेअरच्या बाबतीत घन आहे बस. बघा पुढचा प्रश्न, 22 जून 2014 रोजी मंगळवार असल्यास, म्हणजे 22 जून 2014 रोजी कोणता वार आहे? मंगळवार आहे, मंगळवार. ठीक आहे, तर 2014 कुठं जायचंय? 15 जुलै 2017 जायचे. 30 तारीख घेऊ, 22 जून 2015, 22 जून 2016, 22 जून 2017, ते सेम तारखेला गेलो बघा. इथं उड्या मारता आल्या पाहिजे. 14 वरून 15 1ने वाढणार बुधवार, बुधवार वरून गुरुवार. इथं लक्षात ठेवा 2016 लिप वर्ष, जून आहे म्हणजे 29 फेब्रुवारी इथे येते. उडी 2ने मारली पाहिजे. इथं शुक्रवार येणार आणि इथं शनिवार येणार, शनिवार. म्हणजे तुम्हाला कळलं 22 जून 2017 शनिवार आहे. मग जून महिन्यापासून जुलैमध्ये जायचंय. जून 30 आहे, मग जून मध्ये राहिले किती दिवस? 8. जुलै मध्ये राहिले किती? तर 15 दिवस आले, 15. मग यांची बेरीज करा, 23. 23 ला 7 ने भागलं, 2 बाकी, म्हणजे 2 दिवस पुढे जा. कोणाच्या? शनिवार प्लस 2 म्हणजेच कोणता वार रे? सोमवार. ऑप्शन नंबर 4 बरोबर. म्हणजे लक्षात ठेवा, कॅलेंडरला इथं उडी कधी मारतात? लीप इयर असेल तर 2 ने उडी, साधं वर्ष असेल तर 1 ने उडी. क्लिअर आहे? हे लक्षात आलं पाहिजे. ऑप्शन 4 बरोबर. बघा पुढचा प्रश्न, खालील वृत्तलेखाचा काळजीपूर्वक अभ्यास करा व त्या खालील प्रश्नाची उत्तर द्या. प्रश्न पायचार्टचाच आहे. एका ऑफिसच्या नूतनीकरणातील आतील सजावटीचा अंदाजी खर्च आणि आर्किटेक्टची फी यातील फरक काय आहे? आतील सजावट किती? 19%. आर्किटेक्ट किती? 11%. यातला फरक किती रे? 8%. म्हणजे 1,20,000 बरोबर, त्याचे 8%, 8 भागिले 100. चला कॅल्क्युलेशन करू. हे 2 शून्य, हे 2 शून्य गेले. 12,96 आणि त्याच्यावरती 2, 9,600. ऑप्शन 2 क्लिअर. एकदम सोपं, टक्केवारी लक्षात आली पाहिजे. बघा पुढचा प्रश्न अंकमालिकेचा आहे. जास्त वाढत गेला आकडा मोठा, साहजिकच पटीत असणार, गुणिले असणार. मित्रांनो काय आहे लॉजिक? इथं विचार जर केला, 6×5 याचा गुणिले 6, याला गुणिले 5 केला तर येतो 900. याला गुणिले 6, याला गुणिले 5, याला गुणिले 6, म्हणजे गुणिले 5 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 6 या पद्धतीने जा. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 बरोबर येतो 900. जर ते नसेल जमत तर अजून एक लॉजिक आहे, अल्टरनेट. इथं गुणिले बघा, इथं 30 ने गुणायचंय, इथं विचार करा गुणिले 30 करायचंय, इथून गुणिले 30 करायचंय, इथं गुणिले 30 करायचंय अल्टरनेट, आणि इथं गुणिले 30 करायचंय, म्हणजे इथं 900 येणार. ऑप्शन नंबर 1 बरोबर. म्हणजे एकाच प्रश्नाला 2-2 लॉजिक सेट केले होते, इथं तुमच्या लक्षात येऊन गेलं. बघा सोपे सोपे प्रश्न शेवटी ठेवलेत. आपल्याला नेहमी परीक्षा देत असताना तुम्ही सगळे मुख्यचे विद्यार्थी आहे, पूर्वलाच तुम्हाला कळलेलं आहे, कारण आपण एवढ्या बूस्टर टेस्ट सिरीज पूर्वला घेतल्या होत्या. तुमच्यापैकी लक्षात ठेवा, प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवायची, दररोज 1 ते 2 पेपर सोडवायचेच कंपल्सरी. तुम्ही हा जो मेन सी जी टेस्ट सिरीज आहे ती दररोज अल्टरनेट डे आहे, मंगळवार गुरुवार शनिवार, मंगळवार गुरुवार शनिवार असं आहे. मग मधले जे दिवस आहे ना, मागे 1.0 पासून तर 10.0 पर्यंत टोटल 150 पेपर झालेत. त्याचं पुस्तक पण अवेलेबल झालंय, तुम्ही जिथे आहात तिथे जवळपास घ्या आणि दररोज 2-2 पेपर सोडवा ते. कारण ते 20-20 प्रश्न जरी सेट असला, मित्रांनो सिंपल आहे, जे काय तुम्हाला 22 प्रश्न येणार आहे त्यातले 15 ते 16 प्रश्न प्री ओरिएंटेड असणार आहे, वेगळं काय आहे त्यात. त्यामुळे तुम्हाला त्या प्रकारचे प्रश्न डोळ्याखालून गेले पाहिजेत. ज्यांनी आतापर्यंत ऑलरेडी सोडवलेलं आहे त्यांनी सुद्धा पुन्हा सोडवा, पुन्हा सोडवा, पुन्हा प्रत्येकाने सोडवा. प्रिंट काढायची गरज नाही, ते पुस्तक तुम्हाला लक्षात येऊन जाईल, अवेलेबल करून दिले बघा आपण. हे तुम्हाला बूस्टरचं टोटल 150 पेपरचं पुस्तक अवेलेबल करून दिले आहे. प्रत्येकाने सोडवायचे, प्रत्येकाने कंपल्सरी सोडवायचे. प्री द्या, मेन्स द्या, मिशन चालू, दररोज रट्ट्या चालू करा प्रॅक्टिसचा. ही जर एक्झाम ओरिएंटेड 20-20 प्रश्न सेट जर एवढे दिले असतील तर तुम्ही प्रॅक्टिसनेच परफेक्ट होणार आहे, हे लक्षात प्रत्येकाच्या आलेलं पाहिजे. मग बघा 21 नंबरचा प्रश्न जो आहे तो आहे आपला काय, तर पदावलीचा प्रश्न आहे. जिथे प्लस आहे तिथे गुणिले घे, जिथे मायनस तिथे भागिले घे, भागिले म्हणजे प्लस घे,
गुणिले म्हणजे मायनस घे. मग बघा 144 मायनस म्हणजे भागिले घ्यायला सांगितले 6, प्लस म्हणजे गुणिले घ्यायला सांगितले 4, गुणिले म्हणजे काय घ्यायला सांगितले वजा 80, आणि मायनस म्हणजे भागिले घ्यायला सांगितले 20. मग कॅल्क्युलेशन करा मित्रांनो, यांचा पहिला भागाकार आणि यांचा भागाकार केला पाहिजे. मग 6 दुने 12, 6 चौक 24 गुणिले 4 वजा हे किती आलं 4, यांचा गुणाकार 24 चौक 96, 96 वजा 4 म्हणजे 92 उत्तर येणार ऑप्शन नंबर 3 बरोबर. चुकणारा कोणीच मुख्यचा विद्यार्थी नाहीये. लक्षात ठेवा, मुख्य परीक्षेला 12 ते 15 पर्यंत जवळपास सगळेच जातात. प्रश्न 22 प्रश्नापैकी 15 पर्यंत बरोबर जवळपास सगळेच जातात, कारण ते सगळे धुरंधर मेन्सला गेलेले असतात. पण जिंकतो केवळ माहितीये का 22च्या जवळपास येणारा आकडा. मग 21, 20, 19, 18, फार फार तर 17 ही जी लोक आहे नाही हीच रिझल्ट मध्ये असतात. लक्षात ठेवा, बाकीचे जे आहेत ना 15च्या खालचे हे प्रीचाच तुमचा अभ्यास आहे, तुम्ही एक्स्ट्रा अजून वाढवलंच नाहीये त्याच्यात काय, आणि दुर्लक्ष केल्यामुळे तुमचं झालेलं वाटुळं येते हे लक्षात ठेवायचं. आपण आपलं सुज्ञ असतो. बऱ्याच वेळा पोरं काय करतात, पूर्वचा स्कोर आला तर मुख्यला माझ्या मनानुसार मला येतंय, मी असं झालं, मी तसं झालं, पूर्वला मी 20 पैकी 18 मारले, 17 मारले. मेन्सला थोडीशी लेंदी प्रोसेस असते, थोडंसं मोठे मोठे प्रश्न पण असतात. प्रीचे असतात असं नाही, 15 पर्यंत येतील, पण पुढचे तुम्हाला लेंदी असतात. ते ओळखणं, ते टाइम मध्ये मिळवणं सोपं नसतं, त्याला लागते सराव. त्यामुळे सराव रेग्युलर करत राहा. आपली गेम चेंजर 2.0 आहे, 1.0 मध्ये ऑलरेडी पेपर टाकलेत. लक्षात ठेवा, पेपर सोडवत राहा, प्रीचे सोडवा, मेनचे सोडवा, पण दररोज पेपर सोडवत राहा. सरावाने तुम्ही परफेक्ट होणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. बघा पुढचा शेवटचा प्रश्न सोपाच आहे. 1200 मीटर लांबीची रेल्वे गाडी ताशी 45 किलोमीटर वेगाने जात असताना 1500 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म किती वेळात ओलांडते? प्लॅटफॉर्म मित्रांनो डिश करो विश करो डिश टीव्ही. डी म्हणजेच काय रे, तर इथं डी म्हणजे दोघांच्या लांबींची बेरीज, म्हणजे एक्स प्लस वाय ज्याला म्हणतो, ट्रेन आणि प्लॅटफॉर्म टीव्ही बरोबर. मग इथे काय येईल 1200 प्लस वाय म्हणजे काय रे, वाय म्हणजे लक्षात आलं का, त्या याची लांबी 1500 बरोबर. टी व्ही म्हणजे तुमचा वेग 45, मग गुणिले किलोमीटर पर आवर मीटर पर सेकंद करा 518, यांची बेरीज केली 2700 गुणिले 18 भागिले 45 गुणिले 5, बस यांचं उत्तर आलं. मग यांच्यावरून कॅल्क्युलेशन जर केलं 9 दुने 18, 9 5 45 बरोबर. 5 1 5, 5 5 25 उरले 2, 5 चौक 20 0, 5 1 5, 5 1 5 08, 108 दुन 216, 216 सेकंद ऑप्शन नंबर 4 बरोबर. ठीक आहे मित्रांनो, असा हा गेम चेंजर टेस्ट सिरीजचा आपण पहिला पेपर पाहिला. सगळे तुम्हाला पेपर आपल्या ॲपमध्ये जायचं, संदीप आरगडे इन्स्टिट्यूट नावाचं ॲप आहे, तिथं गेम चेंजर टेस्ट सिरीज, गेम चेंजर सिरीज जी आहे 2.0, याच्यामध्ये तुम्हाला ही जी बॅच आहे ती जॉईन करायची सगळ्यांनी. त्याच्यातले 15 पेपर सोडवायचे, आणि प्रत्येकाला माझं काही अडचण आली तिथं कॉल करा. प्रत्येकाला माझं सजेशन राहील मित्रांनो, गणित हा विषय सरावाचा आहे, तुम्ही सराव करा. सराव ज्याचा परफेक्ट रेग्युलर सराव राहील. अरे आम्ही अभ्यास करत असताना लक्षात ठेवा, दररोज सराव करून घ्यायला कुणी नव्हतं. फक्त क्लास झाला ओके, पोरांना वाटायचं यायचं, मग परीक्षेला दणका असायचा. फक्त क्लास करून फायदा नाही. क्लासच्या बरोबर क्लास बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा, त्याच्याबरोबर तुम्हाला प्रॅक्टिस गरजेची आहे, आणि ती आयोगाच्या ओरिएंटेडची गरज आहे. आयोगाची परीक्षा देता MPSCला ओळखायचंय 100% लक्षात ठेवा. तुम्ही त्या आधारावर असणारे जे काही पेपर्स आहेत, हा बूस्टर सराव ग्रंथ घ्यायचा, सोडवायचा. अरे 1.0चा पेपर सोडवलाय तुम्ही, आता तुम्ही समजा 9.0 10.0 सोडत असाल, पण परत 1.0चा पेपर सोडवा, परत तुमचं चुकणार आहे, जरी व्हिडिओ मागचे पाहिले असतील तरी. म्हणजे साधं सोपं आहे. प्रॅक्टिस करत राहा, तेव्हाच तुम्ही माहीर होणार. एवढं सांगतो. हा बूस्टर टेस्ट सिरीजचा ग्रंथ 100% घ्या. जवळ जर तुम्हाला कुठे अवेलेबल नसेल, तुम्ही जिथून पाहताय व्हिडिओ की सर घ्यायचं आहे पण माझ्याजवळ पुस्तकालय नाही, तर आपल्या ॲपमध्ये बाय बुक्समध्ये ऑर्डर करा, किंवा ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्या, सगळं तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर तुम्ही आयोगाला ओळखायचं असेल तर PYQ बुक्स, PYQ ग्रंथ जे आहेत आपले, अंकगणिताचं PYQ, बुद्धिमत्ताचं PYQ, आयोगाचे PYQ क्वेश्चन्स. मग तुम्ही सांख्यिकीचा अभ्यास करत असाल, सांख्यिकीचे सगळे एका जागी प्रश्न दिले, त्या सोल्युशन पण दिले, हे सगळं अवेलेबल करून दिले, तुम्हाला त्याचा फायदा घ्यायचा आहे. एवढंच मी सांगेल, आणि आजच्या पहिल्या टेस्टमध्ये थांबेल.
दुसरा पेपर आपण आज मंगळवार आहे, मंगळवार झाला, आता गुरुवार, नंतर शनिवार, मंगळवार गुरुवार शनिवार अशा पद्धतीने चालणार. तुम्ही तुमचं सोडवत राहा. मध्ये रिकामी जागा आहे सर, मग सोमवार बुधवार आणि आम्ही बाकीच्या दिवशी काय करू? तर सिंपल आहे, हा बुस्टर संच सोडवा. ज्यांनी गेम चेंजर 1.0 नाही सोडलं त्यांनी ती सोडवा, पण दररोज पेपर सोडवा एवढं सांगेल आणि भेटेल पुढच्या टेस्टमध्ये.